नमस्कार. आज आपण एक पोटभरीच्या नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय करायला सोपी अशी ही रेसिपी आहे आणि आपण ही रात्रीच्या जेवणातसुद्धा ही आपण तयार करू शकतो. अतिशय म्हणजे झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर चला मग पाहूया काय काय त्याला साहित्य लागणार आहेत. तर या ठिकाणी जी सोजी आहे, सोजी म्हणजे गव्हापासून बनवलेला असा जाड रवा जो असतो, तर त्याला सोजी असं म्हणतात. तर ती सोजी आपण धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची त्यासोबत शेंगदाणे हे आपण घालून घेतलेले आहे. आणि त्यानंतर थोडासा लसूण आपण कापून घातलेला आहे. त्याचसोबत आपण कांदा हा घातलेला आहे आणि त्याला छान असं परतून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण टमाटे आणि शिमला मिरची बारीक कापून टाकलेली आहे. आपल्याजवळ पानकोबी असेल किंवा गाजर असेल तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो किंवा फुलगोबी आपल्याला आवडत असेल तर तीसुद्धा भाजी आपण या ठिकाणी वापरू शकतो किंवा शेंगा असल्या आपल्या आवडीच्या भाज्या आपण यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये थोडी हळद घातलेली आहे, धने पावडर, त्याचसोबत थोडं तिखट आणि कांदा लसूण मसाला आपण त्यामध्ये घातलेला आहे. आणि आता आपण ही धुतलेली सोजी जी आहे तर ही त्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि सोजीमुळे असं जे मोठा दाणा असतो त्यामुळे आपल्याला पचायला हे अतिशय हलकी अशी होते. आणि त्यानंतर आपण तिला छान असं भाजून घेत आहोत, त्यामुळे सुद्धा ती पचायला अशी हलकी होते. आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान आपण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि छान अशी मऊ ही तयार होते. तर रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनणारी अशी सुद्धा ही रेसिपी आहे किंवा पोटभरीचा आपल्याला नाश्ता करायचा असला तरीसुद्धा ही रेसिपी अतिशय उत्तम अशी आहे आणि झटपट होणारी आहे. अगदी कमी साहित्यात आणि पौष्टिकसुद्धा आहे. आपण त्यात पाहिजे तशा भाज्या वगैरे आपण घालू शकतो. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. आणि त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद. आणि आपण त्यावर कांदा वगैरे टाकून आपण सर्व करू शकतो.